यवतमाळ येथे सिद्धेश्वर महादेव संस्थानातर्फे मंदिर लोकार्पणाचा सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला। या मंदिराच्या लोकार्पणाच्या वेळी अनेक समिती सदस्यांनी हातभार लावला। सामाजिक कार्यासाठी सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या संस्थानातर्फे सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या गरजू लोकांना मोठ्या प्रमाणात मदत सुद्धा करण्यात आली आहे। आपण आलेलो आहे उमरखेड या ठिकाणी, उमरखेड तालुका जिल्हा यवतमाळ या ठिकाणी पाहतो उमरखेडच्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहोत। सिद्धेश्वर मंदिराचं बांधकाम झालेलं आहे, तर सिद्धेश्वर मंदिराचे जे पदाधिकारी आहेत, विश्वस्त मंडळ, त्यांच्याशी आपण थोडीशी जाणून घेऊया या मंदिराच्या माहितीबद्दल। तर सर, आपण काय सांगू शकाल या मंदिराबद्दल? आम्हाला थोडीशी अधिक माहिती हवी आहे। सिद्धेश्वर महादेव संस्थान हे फार पूर्वीपासून या ठिकाणी बांधण्यात आलेलं होतं। पूर्वी इथं फक्त महादेवाची एक पिंड जुन्या लोकांनी ठेवण्यात आली होती। मंदिराचं असं भव्य स्वरूप नव्हतं, पण कालांतरानं भक्तांचा, शिवभक्तांचं प्रेम वाढलं या मंदिरावर, लोकांना माहिती झाली आणि त्या कारणानं आता बरंचसं या मंदिराचं व्याप्ती वाढली आणि जागरूकता वाढली आणि त्या कारणाने या ठिकाणी आज या हॉलचं जे उद्घाटन आहे किंवा लोकार्पण उद्यापन आहे हे आज आता महाप्रसाद या ठिकाणी केलेला आहे आम्ही। त्या अनुषंगानं या महादेवावर जे शिवभक्तांचा ओघ वाढलेला आहे। या मंदिराला जवळपास किती वर्ष झालीत? याबद्दल काही सांगता येईल का आपल्याला? या मंदिराची स्थापना 1951 साली झालेली आहे आणि आज या ठिकाणी महाराज म्हणून सदानंदजी भारती बऱ्याच दिवस या ठिकाणी काम पाहिलं त्यांनी। अतिशय चांगल्या पद्धतीचं काम होतं आणि त्यानंतर आता आमचे विजूभाऊ मेड हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि आमचे मार्गदर्शक गिरीश सर, बाळूभाऊ मुडे, सुनील भाऊ चोरगडे, चुंगू गाडगे, आपले कलिंदर सर, बोरगडे सर, असं या लोकांचं विश्वस्त मंडळ आहे आणि मोलाचं या ठिकाणी मार्गदर्शन होते आणि आमचे पुरी महाराज पुजारी। आपण जाणून घेऊया अध्यक्ष साहेबांकडून, तुम्हाला काय म्हणायचं आहे या मंदिराबद्दल? हे मंदिर एवढं जागृत आहे की इथे तुम्ही जे मागाल ते तुमच्या इच्छा पूर्ण होतात। याला जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्धी मिळालेली आहे। बऱ्याच लोकांचे असे अनुभव आलेले आहेत इथं आत्तापर्यंत का ज्यांना कोणाला मूल होत नाही किंवा काही इच्छा पूर्ण होत नाहीत, या सर्व इच्छा या मंदिरामध्ये, शिव मंदिरामध्ये पूर्ण होतात। त्याच्यामुळे या मंदिराला, सिद्धेश्वर महादेव मंदिराला जागरूकतेचं रूप आलेलं आहे आणि जागरूक देवस्थान आहे। आपण ऐकून आतापर्यंत घेतलेल्या आहे मंदिराबद्दलच्या याच्याबद्दल। मंदिराचे काही सदस्य पण आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। सर, आपल्याला काय म्हणायचं आहे मंदिराबद्दल? या मंदिराची जागरूकता असल्यामुळे या ठिकाणी सतत जे काही आम्ही उपक्रम घेतो, महाशिवरात्री असो, श्रावण सोमवार असो, श्रावण महिना असो, पारायण, कीर्तन, विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जातात आणि या मंदिराची भरभराट कशी होईल याकडे सगळं विश्वस्त मंडळ लक्ष देते आणि याला सगळ्या जनतेकडून सहकार्य मिळते, हेच आमचं हे। आपण जाणून घेतलेलं आहे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि काही सदस्यांकडून। खरोखरच एक उमरखेडमध्ये एक वाखेड्याजोगी एक चांगली यांनी गोष्ट केलेली आहे। मंदिराचा एक ते जीर्णोद्धार करून मंदिराला एक चांगलं एक नवीन रूप देण्यात आलेलं आहे आणि खरोखरच एक लाजवल असं आजूबाजूच्या तालुक्यात, आजूबाजूच्या शहरामध्ये की मंदिराचा कसा यांच्या मोठ्या पहाडावर कसा जीर्णोद्धार केला, एक उत्तम उदाहरण पाहायला मिळालं आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये उमरखेड या ठिकाणी। न्यूज मराठी 24 तर्फे परिमल, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी। तर आपण जाणून घेऊयात या ठिकाणी आलेले जेवढे काही मंदिराचे सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी आणि मंदिराकडे आलेले जेवढे भाविक भक्त आहेत यांच्याकडून जाणून घेऊयात। या ठिकाणी आलेले आहेत ॲडव्होकेट देवसरकर साहेब, उमरखेडचे नामांकित एक वकील आहेत, त्यांच्याकडून आपण या मंदिराविषयी एक थोडी अधिक माहिती जाणून घेऊया। सर, काय वाटतं तुम्हाला मंदिराबद्दल? ओम, सर्वांना नमस्कार। श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी एक उजाड अशा टेकडीवरती उभं राहिलेलं मंदिर आहे, जागरूक देवस्थान आहे। या ठिकाणी एक पिंड होती पहिल्यांदा, पुरातन काळापासून हे या ठिकाणी ते मंदिराचं वास्तव्य होतं आणि हे पूर्ण वृक्ष झालेला परिसर जेव्हा भारती महाराज यांच्या स्वप्नामध्ये, सदानंदजी भारती यांच्या स्वप्नामध्ये या देवस्थानाचे एक हे आलेला निरोप आला आणि त्याच्यामधूनच त्यांनी प्रेरणा घेऊन या ठिकाणी भव्य असं मंदिर निर्माण करायची इच्छा व्यक्त केली आणि सुरुवातीला एक छोटंसं
ओटा तयार करून त्या ठिकाणी महादेवाच्या मंदिराला प्रस्थापना केली. त्यानंतर मग एक मोठं मंदिर तयार केलं आणि त्या मंदिरामध्ये बसण्यासाठी उभं राहण्यासाठी सुद्धा जागा फार अपुरी राहायची. मग या मंदिरामध्ये लोकांचा ओघ सुरू झाला, लोकांची भक्ती वाढली आणि या मंदिराचं देवस्थानाचं जागृत देवस्थान म्हणून एक लोकांमध्ये लौकिक वाढला आणि भक्तीचे जे होते भक्त ते सर्व या ठिकाणी गर्दी करू लागले. मग हे सर्व पाहून या भागातील जे नामवंत जे लोक म्हणतो आपण, राजकारणी असतील, या धर्मावरती निष्ठा ठेवणारे, धार्मिक प्रवृत्तीचे, सांस्कृतिक जे लोक आहेत, या लोकांनी मदत करायचं ठरवलं आणि मग शासकीय मदत आम्हाला मिळाली आणि त्या मदतीमधून हे भव्य असं स्वरूप या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आता लोकांच्या मनामध्ये एवढी भक्ती आणि जागरूकता निर्माण झाली की अहोरात्र दिवस आणि रात्रीसुद्धा लोकांची आवक या ठिकाणी होते आहे. लोकांना थांबण्यासाठी या ठिकाणी आता प्रशस्त अशी जागा निर्माण झालेली आहे आणि हे मंदिराच्या अवतीभोवती वृक्षारोपण समितीने वृक्षारोपणाची वाढ केली. त्यामुळे ह्या परिसरामध्ये सुद्धा एक हिरवळ जे उजाड टेकडी होती ती आता हिरवी दिसते आहे आणि लोकांना इतकं शानदार आणि मनरमण होईल अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झाल्यामुळे लोकांची दिवसेंदिवस या ठिकाणी वाढ होत आहे आणि भक्तिमार्गाला असणारी माणसं या ठिकाणी जाणीवपूर्वक भेट देण्यासाठी येत आहेत. त्यामुळं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आणि सोयी उपलब्ध करून देण्यासाठी विजय माइंड आणि आमचे पतंजलीचे आणि ज्येष्ठ नागरिक मंडळ आणि सिद्धेश्वर मंडळाचे कार्यकर्ते जे आहेत आमचे यशवंत गिरी सर यांच्या प्रेरणेने या ठिकाणी अनेकांची भक्तिमार्गाची जी सोय झाली ती त्यांना दुवा देत आहेत. त्यामुळं इथं एक मोठं रमणीय असं ठिकाण म्हणून आता उमरखेडमध्ये याची माहिती झालेली आहे आणि लोक त्याचा फायदा घेत आहेत. ठीक आहे सर, आपण जाणून घेऊयात परत एकदा सिद्धेश्वर मंडळाचे जे आहेत कार्यकारी उपाध्यक्ष त्यांच्याकडून. सर, परत एकदा आम्हाला सांगा आपल्याला काय मंदिराबद्दल आणि अधिक माहिती द्यायची आहे. आता मंदिराबद्दल माहिती वकील साहेबांना या ठिकाणी भरपूर माहिती सांगितलेली आहे की मंदिर पुरातन आहे आणि या मंदिराचा जे भारती महाराज होते त्यांच्या स्वप्नामध्ये महादेव आले, शंभू आले आणि त्यांनी सांगितले की बा इथं मंदिर उभारावं लागते. मग त्यांनी काय केलं की त्या काळचे जे त्यांचे सोबती होते त्यांना सर्वांना ही माहिती सांगितली. त्यानंतर एक छोटीशी या ठिकाणी एक महादेवाची पिंड त्यांनी आणली आणि महादेवाची पिंड आणून लोकवर्गणी करायला सुरुवात केली. लोकवर्गणीतून त्यांनी गावातून मदत घेतली, बऱ्याच लोकांना मदत दिली आणि हे या ठिकाणी छोटंसं मंदिर उभं झालं. त्यानंतर कालांतराने या मंदिरात शिवभक्तांची वाढ झाली, शिवभक्त शिवप्रेमींची वाढ झाली, मंदिराचं आवकजवक झालं आणि त्यातून मग हे सुधारणा होत गेली, डेव्हलपमेंट होत गेली आणि आज या विधानसभेच्या लोकप्रतिनिधींनी एवढ्या हॉलसाठी निधी उपलब्ध करून दिला आणि त्या निधीचा आम्ही योग्य ठिकाणी या समितीनं वापर केला आणि इथं हॉल बांधला. दिनांक 7 एप्रिल ते दिनांक 13 एप्रिल या दरम्यान सुरू असलेल्या समता पर्व कार्यक्रमात दिनांक 10 एप्रिल रोजी उद्घाटकीय सत्र संपन्न झालं. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले डॉक्टर रावसाहेब कसबे, ज्येष्ठ अधिकारी विचारवंत यांच्याकरिता एक क्षण गौरवाचा हा कार्यक्रम करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुंबई न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे यांची उपस्थिती लाभली. पुरके सरांनी जसं सांगितलं की बरेचसे लांब लिस्ट आहे, पण एक विशेष करून मला या ठिकाणी खूप आनंद यासाठी होत आहे की एकतर ज्यावेळेस जिल्हाधिकारी म्हणून या ठिकाणी मी रुजू झालो त्याच वेळेस फुले शाहू आंबेडकरी चळवळ, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जी आहे हा सार्वजनिक उत्सव म्हणून साजरा व्हायला पाहिजे. या महापुरुषांनी सगळ्यांसाठीच देशासाठी काम केलेलं आहे, त्यामुळे तो सार्वजनिक उत्सवच व्हायला पाहिजे. आणि ही आपली जी टॅगलाईन आहे, आपण सर्व समता पर्व, ही जी टॅगलाईन या ठिकाणी आहे तेच दाखवतंय की हा समता पर्व किती यशस्वी झालेला आहे. आपल्या मनात हे विचार जे आहेत, समतेचे विचार जे आहेत ते किती खोलवर रुजलेले आहेत. हा इतक्या वर्षाचा कालावधी झाला तरी सुद्धा
यवतमाळच्या ज्या आठवणी आहेत त्या हृदयामध्ये असतातच आणि मी नेहमीच सांगत असतो की माझी ह्या करिअरमध्ये आता मला 27 वर्षाचा कालावधी जो आहे, 27-28 वर्षाचा कालावधी IAS मध्ये होत आहे आणि मी प्रत्येक वेळेस हेच सांगत असतो, माझी करिअरमधली सगळ्यात सुंदर पोस्टिंग कुठली असेल आणि अतिशय आठवणीत राहणारी पोस्टिंग कुठली असेल तर ती यवतमाळ जिल्हाधिकारी म्हणून मी केलेलं काम जे आहे. इथे काम करीत असताना बऱ्याच ठिकाणी मी काम केलेलं आहे. आता बऱ्याच बदल्या वगैरे आमच्या होत राहतात, परंतु तरीही एक सारखा ओढा जो आहे तो नेहमी यवतमाळ. आता मलाही भेटायला मंत्रालयामध्ये बरेच यवतमाळचे लोक येतात. काही जण तर मी म्हटलं की काय काम आहे तर काहीच नाही, तुमचा बोर्ड बघून आलो, असे पण खूप लोक येतात. पण ते एक वेगळं समाधान जे आहे ते मला नेहमीच इथल्या पोस्टिंगबद्दल यासाठी वाटतं की प्रशासकीय काम करीत असतानासुद्धा इथे सामाजिक कामही जे करता आलं, एक प्रशासकीय अधिकारी म्हणून समाजामध्ये बदल घडवून आणण्याचं सुद्धा जे आहे ते सुद्धा काम प्रशासकीय अधिकाऱ्याचं असतं आणि ते करीत असताना यवतमाळमध्ये मला जे मिळालेले अनुभव आहेत त्याची कुठेच तोड नाही, तुलना नाही. आणि हेच इथलं जे आहे तुमच्या लोकांचं कुठलाही असा सलग 20 वर्ष कुठला कार्यक्रम चालवणं, एका विचारधाऱ्यावर आधारित असा कार्यक्रम चालवणं सोपी गोष्ट नाही. मला माहीत आहे की या कार्यक्रमामध्येही बरेचसे अडचणी ज्या आहेत त्या येतच राहतात, पुढे सुद्धा जे आहेत ते येणारच आहेत. मला आठवतं की याच्या आधी एकदा महिलांनी समर्थपणे हा कार्यक्रम घडवून आणला होता. यावेळेसही सगळे संयोजन समितीमध्ये महिलाच मुख्य आहेत यावेळेस. त्यामुळेही हे 20 वर्ष जे आहेत याचं प्रगतीचा आलेख बघताना ह्या गोष्टीचं आणखी समाधान आहे. बाबासाहेबांनी म्हटलं होतं आणि आपल्याला माहीतही आहे की तोच समाज खरा प्रगत समाज आहे, किंवा ज्या समाजाची प्रगती झाली की नाही हे मी त्या समाजातील ज्या महिला आहेत त्यांच्या प्रगतीवरून ओळखू इच्छितो. हे बाबासाहेबांनी जे म्हटलं होतं, आज या घडीला यवतमाळमधील ज्या महिला आहेत या समतेच्या वाटेवर चालणारे जे वाटकरी आहेत आणि आपण सगळ्यांनी बघितलं की इतिहासाचं दर्शन घडवणाऱ्या ज्या वीर महिला आहेत त्यांचंसुद्धा खूप सुंदर या ठिकाणी सादरीकरण झालं. हा एक चांगला विचार घेऊन तुम्ही जे सर्वजण जात आहात त्याचं मी या ठिकाणी खूप खूप कौतुक करतो. आज आपण रावसाहेब कसबे यांना बोलायला जास्त वेळ देणार आहोत, त्यामुळे मी आटोपतं घेणार आहे. परंतु हा जो मी मागच्या वेळेस एक गोष्ट सांगितली होती की आता आपण जे तरुण आहेत, आता महिलांना आपण संधी दिलेली आहे इथे, तसंच तरुण वर्गालाही कसे पुढे आणता येईल. आताच मी एक काही मुलं आपली जी MPSC UPSCची तयारी करीत आहेत त्या मुलांना थोडंसं मार्गदर्शन मी केलं. यवतमाळमध्ये ही खूप चांगली एनर्जी जी आहे ती एनर्जी आहे ही तरुणांपर्यंत जी पोहोचत आहे. पुढे हळूहळू त्यांनाही रिस्पॉन्सिबिलिटी देऊन आपण आणखी मोठ्या जबाबदाऱ्या त्यांना दिल्या तर ते सुद्धा यशस्वीपणे पार पाडू शकतील असं मला वाटतं. कारण कुठलीही चळवळ जी आहे ही चळवळ आपल्या हयातीमध्ये कुठलाही समाज परिवर्तन जर घडवायचं असेल आहे त्यासाठी संपूर्ण आयुष्यभर झगडावं लागतं. त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याकडे रावसाहेब कसबे आहेतच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन संघर्ष असेल, महात्मा ज्योतिराव फुले यांचा जीवन संघर्ष असेल, तर हे संपूर्ण आयुष्य आणखी त्याच्यामध्ये जास्त बदल घडवून आणायचा आपल्याला पाहिजे असेल तर मात्र ते आपण पुढच्या पिढीलाही तेच विचार तेवढ्याच प्रखरतेने तेवढ्याच ताकदीने पुढे आपण ट्रान्सफर केले पाहिजेत. ती सुद्धा जबाबदारी जी आहे ती आपलीच असते आणि ती जबाबदारी आपण सगळे आयोजक जे आहेत ते आयोजक पार पाडावेत. महिला या ठिकाणी पुढाकार घेत आहेत आणि त्याच्यामुळे ते आपल्या मुलाबाळांना हे समतेचे बाळकडू जे आहेत ते नक्कीच पाजतील याची मला खात्री आहे. आणि यावेळेस हा 75 अमृत महोत्सवी वर्ष आहे संविधानाचं, त्याबद्दल रावसाहेब कसबे आपल्याला सांगणारच आहेत, त्यामुळे मी त्यामध्ये जास्त खोलात जात नाही. परंतु या 75व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासनाने माझी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव म्हणून माझी पोस्टिंग केली, त्याचाही मला खूप आनंद आहे. आपण आता डिपार्टमेंटतर्फेच
घर घर संविधान हा कार्यक्रम राबवणार आहोत आणि प्रत्येकाच्या घरी संविधानाचं जे प्रास्ताविक आहे, जे प्रियंबल आहे, त्याचा फोटो फ्रेम केलेली आम्ही प्रत्येकाच्या घरी, कारण हे फक्त वंचित गरजू तेच नाहीत तर संविधान हे सगळ्यांसाठी आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या घरी ते लागावं याच्याकरता एक मोठा कार्यक्रम आम्ही हाती घेऊन हे संपूर्ण 26 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येकाच्या घरी संविधानाची प्रत जी आहे ती आमच्या मार्फत प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन दिली जाणार आहे. अशा प्रकारच्या चांगल्या संधी ज्या आहेत त्या संधी ह्या प्रशासकीय सेवेमध्ये मिळत आहेत, पुढेही मिळणार आहेत. परंतु हे सगळं करीत असताना इथे मिळालेलं जो अनुभव आहे आणि जो फीडबॅकसुद्धा आहे त्याचा मला या सध्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या माझ्या पोस्टिंगमध्ये खूप मदत होईल असं मला वाटतं. कारण आता आम्ही एक नवीन GRI काढला ज्याच्यामध्ये सामाजिक सप्ताह जो आहे, समता सप्ताह साजरा करायचा 8 एप्रिल ते 14 एप्रिलपासून आणि एक सामाजिक सलोखा कसा निर्माण होईल याकरता आपण कार्यक्रम घ्यायचे असे माझ्या विभागाला मी सांगितलं आहे. बाकीचे विभाग त्यामध्ये सम्मिलित आहेत, जेणेकरून जे वातावरण आहे, समाजामधलं जे वातावरण आहे ते खूप चांगलं व्हावं, हाच त्याचा मागचा उद्देश आहे. शेवटी आपलं संविधान जे आहे हे संविधान प्रत्येकाला समान दर्जाची संधी जी आहे ती मिळायला पाहिजे याचं सांगतं. म्हणजे प्रत्येकाचा विकास व्हायला पाहिजे याच्याबद्दलचं धोरण जे आहे ते त्याच्यामध्ये आहे. भारत महासत्ता कसा होऊ शकेल आहे याचं ध्येय धोरणं काय असायला पाहिजे त्याच्याबद्दलचं संविधानामध्ये सांगितलेलं आहे. या 75व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने मला वाटतं की समता पर्व प्रतिष्ठानने हे सुद्धा काम आता हाती घेतलं पाहिजे की जसं आम्ही घर घर संविधान हा कार्यक्रम घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हावं. स्वतः संविधानाने आपल्याला काय ताकद मिळवून दिली आहे, आपला त्याच्यामुळे विकास कसा होऊ शकतो हे सुद्धा जाणावं आणि दुसऱ्यांपर्यंत पोचवावं. शेवटी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते हे विचारच आहेत. हे वैचारिक जी चळवळ आहे, ही वैचारिक लढाईसुद्धा जी आहे ती आपल्या सर्वांनाच पुढे घेऊन एकत्र येऊन लढावी लागणार आहे. छोटे मोठे आपल्यामध्ये बरेचसे मतभेद जे आहेत, एखादा कार्यक्रम कसा करायचा, एखादी विचारधारा कशी पोचवायची याच्याबद्दल मतांतर असू शकतील, परंतु मतभेद आणि मनभेद जे आहेत ते मात्र न ठेवता जसं या ठिकाणी आपण सगळेच एकत्र येऊन आपण सर्व समता पर्व हा कार्यक्रम करता तशाच प्रकारे ही विचारधारासुद्धा जी आहे ती लोकांपर्यंत आपण पोचवण्यासाठी एक दिलाने सगळेच जण एकत्रित यावं. महिलांमध्ये विशेष ताकद आहे की ते सगळ्यांना एकत्रितपणे आणू शकतात, एकत्रित बांधू शकतात. त्यामुळे त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा. जसं हा पुढाकार घेऊन आपण समता पर्व कार्यक्रम करतोय, हा वर्षभर जो आहे हे विचार पसरवण्याचं काम जे आहे ते वर्षभरसुद्धा आपण करावं एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. रावसाहेबांना आपण या ठिकाणी सन्मानानं बोलावलं आहे आणि त्यांचं संपूर्ण जीवनामध्ये त्यांनी केलेले कार्य, त्यांनी लिहिलेल्या पुस्तका, अतिशय आपल्याला विचार करायला लावणाऱ्या पुस्तका, दुसऱ्यांना विचार करायला लावणाऱ्या पुस्तका लिहिणं हे खूप कठीण काम असतं. एक प्रकारचा त्याच्यामध्ये खूप मोठा रिसर्च तुम्हाला करावा लागतो. मी त्यांना हीच विनंती करीत होतो की सर आता आपण 82 वर्षाचे आहेत आणि तरीसुद्धा आवाज जो आहे त्यांचा खूप कणखर आहे. मगाशी म्हणत होते की अजूनही मी 2 तास उभे राहून भाषण करू शकतो एवढी ताकद माझ्यामध्ये आहे. तर आपल्यासारखेच आणखी दुसरे जे आहेत असे विद्वान विचारवंत लेखक तयार होतील याच्याही करता आपण प्रयत्न करावेत एवढीच तुम्हाला विनंती करतो. हा कार्यक्रम या कार्यक्रमाला मला बोला हे हर्षदीप सारखे एक 11 अधिकारी जर भारताला मिळाले तर हा संपूर्ण भारत आंबेडकरमय होईल. महात्मा फुले यांनी एकमय लोक म्हणजे राष्ट्र अशी व्याख्या केलेली होती. तेव्हा मी समतेची जी व्याख्या करतो त्या व्याख्येमध्ये हर्षदीपजींचं काम बसतं आणि त्यांनीच मला पहिल्यांदा यवतमाळला बोलावलेलं होतं आणि 20 वर्षापूर्वी मी याच कार्यक्रमाला यवतमाळला येऊन गेलो होतो.
यवतमाळला येऊन इथून ऊर्जा घेऊन मी जातो आणि पुढे संपूर्ण भारतात मी फिरत राहतो आणि कधी कधी यवतमाळची आठवण येते. आज विशेषत्वाने बाबासाहेबांची आठवण याच्यासाठी होते की गेल्या आठवड्यापासून आपण वर्तमानपत्रात वाचत आहात की देशामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये काय काय घडते. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा एक अतिशय विकृत माणूस अमेरिकेचा राष्ट्रपती झाल्यापासून काय काय अर्थचक्र फिरतात हे आपण गेले 8 दिवस ऐकत आहात. पण या सगळ्या अर्थचक्राचं भाकीत बाबासाहेब आंबेडकरांनी 70-80 वर्षापूर्वीच करून ठेवलेलं होतं. मनमाडला जी रेल्वे कामगारांच्या युनियनची अतिशय महत्त्वाचं संमेलन झालेलं होतं, त्यात बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं की भारताचे 2 शत्रू आहेत. एक शत्रू आहे ब्राह्मणशाही म्हणजे जातीयवाद आणि दुसरा शत्रू आहे भांडवलशाही. तेव्हा जोपर्यंत तुम्ही या भटशाहीचा ब्राह्मणशाहीचा विध्वंस करीत नाही तोपर्यंत तुम्हाला सामाजिक समता मिळण्याची शक्यता नाही. आणि जोपर्यंत तुम्ही या भांडवलशाहीचा अंत करू शकत नाही आणि या देशामध्ये संसदीय लोकशाही सहित समाजवाद प्रस्थापित करत नाही तोपर्यंत या देशात आर्थिक समता येण्याची शक्यता नाही. हे बाबासाहेबांचं द्रष्टेपण होतं त्यावेळेचं. आणि म्हणून त्यांनी ही राज्यघटना या देशाला दिली आहे, त्यांचं मोठं योगदान आपण मानतो. पण ही राज्यघटना देत असताना त्यांनी जे शेवटचं भाषण घटना परिषदेत केलेलं आहे ते अजरामर भाषण आहे. त्यांनी सांगितलं की ही राज्यघटना देत असताना माझ्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण आहे की हा देश अनेक वेळा आपलं स्वातंत्र्य गमावून बसलेलं आहे. तेव्हा आता पुन्हा एकदा भारत पारतंत्र्यात जाईल की काय याची मला भीती वाटते. याचं कारण असं आहे की पारतंत्र्यामध्ये कोण जातं, कारण मी तुम्हाला संसदीय लोकशाही दिलेली समूहात मिसळतो आणि मला सतत असं वाटतं की खरंच हा देश एक राष्ट्र आहे काय, हा एकात्म राष्ट्र आहे काय. तर मला अशी खात्री वाटते की अगदी तुमच्या पलीकडच्या बाजूला कानडी बोलणारे लोक, त्याच्या पलीकडच्या बाजूला तेलुगू बोलणारे लोक, त्याच्या पलीकडच्या बाजूला आणखीन कुठली तरी दुसरी भाषा बोलणारे लोक, ही सगळी माणसं एकत्रित कशी राहतात. आणि म्हणून हे राष्ट्र टिकलेलं आहे. कारण भारत हे त्याच्या इतिहासामध्ये कधीही एक राष्ट्र नव्हतं. या भारत देशाला बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेने पहिल्यांदा राष्ट्र निर्माण केलं, पहिल्यांदा राष्ट्र घडवलं. हे बाबासाहेबांचे या देशावर फार मोठे उपकार आहेत. हा सगळा कार्यक्रम स्त्रियांनी केला. त्यांचा गौरव करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. हे हर्षदीपनी उभं केलेलं सगळं बळ आहे, हे सगळं चिंतन आहे.
आणि तोच धागा पकडून इथले सगळे तरुण कार्यकर्ते, वयस्कर कार्यकर्ते ज्या ध्येयानं प्रेरित होऊन हा कार्यक्रम आयोजित करतात समता पर्वाचा, हा जर बघितला तर मला स्वतःला असं वाटतं की स्त्रियांच्यासाठी बाबासाहेबांनी एक अतिशय महत्वाची गोष्ट करून ठेवलेली आहे. बाबासाहेबांना घटना समितीमध्ये असं विचारलं की या राज्यघटनेचा केंद्रबिंदू काय आहे? ही राज्यघटना कोणासाठी आहे? कारण अनेक देशांच्या राज्यघटना तर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला असं दिसेल की त्या देशाच्या राज्यघटनेमध्ये इन द नेम ऑफ गॉड, इन द नेम ऑफ ख्राइस्ट, इन द नेम ऑफ अल्लाह असं काही ना काहीतरी तुम्हाला दिसतं. भारताची एकमेव राज्यघटना अशी आहे की या देशाच्या राज्यघटनेमध्ये मुख्य कोण आहे? बाबासाहेब म्हणाले की माझ्या या राज्यघटनेचा केंद्रबिंदू भारतीय सर्वसामान्य माणूस आहे आणि या माणसामध्ये स्त्री सुद्धा अभिप्रेत आहे. मी स्त्री पुरुष वेगळं मानत नाही. जगात स्त्रियांना अधिकार सहजासहजी मिळाला नाही मतांचा. 1973 सालापर्यंत संघर्ष करावा लागला स्त्रियांना मतदानाच्या हक्कासाठी, ज्याला लोकशाहीची नगरी म्हणतात, लोकशाहीची पार्श्वभूमी असलेला देश म्हणतात, लोकशाहीची जननी म्हणतात. त्या लंडनमध्ये स्त्रियांना मताचा अधिकार नव्हता आणि चर्चिल ज्यावेळी पंतप्रधान होता त्यावेळी चर्चिलच्या बायकोने चर्चिलच्या विरोधात तिथल्या संसदेवर प्रचंड मोठा मोर्चा आणला होता स्त्रियांच्या मतदानाच्या हक्कासाठी. भारतीय स्त्रिया इतक्या भाग्यवान आहेत की त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचा सारखा असा भाऊ मिळाला की त्यांनी त्यांच्या ओटीत त्यांनी न मागताही मताचा अधिकार दिला. आणि या देशामध्ये केवळ पुरुष हा देश चालवणार नाही तर त्याच्या बरोबर त्याच्या सतत खांद्याला खांदा लावून स्त्री सुद्धा या देशामध्ये हा देश घडवू शकते. आणि म्हणूनच सुचेता कृपलानी सारख्या एका स्त्रीला महान उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रीपद मिळालं होतं आणि इंदिरा गांधी सारख्या एका कणखर पुढाऱ्या स्त्रीला, जी जगातली अतिशय कणखर नेतृत्व करणारी स्त्री होती, तिला भारताचं पंतप्रधान पद मिळालं. याच्या पाठीमागे बाबासाहेब आंबेडकरांची ही दृष्टी होती, हे विसरून चालणार नाही. आज काय अवस्था आहे मी तुम्हाला सांगितलं. त्यास काय होणार आहे? वर्तमानपत्रात आता अलीकडे येऊ लागले काय काय महाग होणार आहे. ॲपलचे फोन महाग होणार आहेत, अमकं महाग होणार आहे, तमकं महाग होणार आहे, पण दारू स्वस्त होणार आहे. की भांडवलशाही ही तिच्या मरणानेच मरणार आहे. कशी मरणार आहे? कारण भांडवलशाही ही अशा प्रकारची अर्थव्यवस्था आहे. कारण मी राज्यशास्त्राचा प्राध्यापक होतो आणि पॉलिटिकल इकॉनॉमी मी शिकवत होतो. MA विद्यार्थ्यांना, PhDच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होतो. त्यावेळी माझ्या अशा लक्षात आलं की भांडवलशाही ही 500 वर्ष टिकली
याचं कारण काय? समाजवाद आला, रशियात आला, चीनमध्ये आला, पण तो रशियामध्ये 80 वर्षाच्या आत संपला. चीनमध्ये चालू आहे, परंतु चीन हा भांडवलशाही आणि समाजवाद दोघांचं मिक्सचर करून त्यांनी काहीतरी एक नवीन वाद तयार केलेला आहे. भांडवलशाही 500 वर्ष वाचली याचं कारण भांडवलशाही स्वतः परिवर्तन करून घेण्याची क्षमता होती. म्हणजे जुन्या काळामध्ये तशा काही स्त्रिया अशा असत की ज्यांच्यावर पुरुष मोहित होत असत, कारण त्या आपल्या रूपरंग सारखा बदलत असत. तशी भांडवलशाही एक अतिशय सुंदर स्त्री आहे. ती स्वप्न दाखवते तुम्हाला की तुम्हाला बंगला असेल, तुम्हाला गाडी असेल, तुमच्या घरामध्ये एअर कंडिशन असेल, तुमच्या पत्नीच्या अंगावर 2 किलोचे दागिने असतील, तुमच्या मुलांची शाळा फुकट असेल आणि म्हातारपणामध्ये तुम्हाला पेन्शन मिळेल आणि तुमचं मरण पण स्वस्त होईल आणि जगणं पण स्वस्त होईल, अशी आश्वासनं भांडवलशाही तुम्हाला देते आणि ती स्वतः परिवर्तन करून घेते. जेव्हा जेव्हा ती अडचणीत येते, जेव्हा जेव्हा तिच्यावर नष्ट होण्याचा प्रयत्न केला जातो, त्यावेळी ती नवरूप धारण करते आणि कल्याणकारी राज्याची जी संकल्पना आहे, वेलफेअर स्टेटची, जी आपल्याकडे पण आपण लागू केली होती, हे त्याचंच एक उदाहरण आहे. पण वेलफेअर स्टेट आलं तरी भांडवलशाहीतले आंतरविरोध संपले नाहीत, कारण भांडवलशाहीमध्ये एक वेळ अशी आली की तिच्यात स्वतःच बदल करून घेण्याची क्षमताच नष्ट झाली. का डोनाल्ड ट्रम्प असं वागतोय? तो भांडवलशाहीचा समर्थक आहे, स्वतःच भांडवलदार आहे, मोठा श्रीमंत माणूस आहे, कोट्यावधी डॉलरची त्याची संपत्ती आहे. भारतातले हे जे सगळे भांडवलदार आहेत आपल्याकडचे, हे त्याच्या तुलनेत कप पदार्थ आहेत. परंतु का तो आज मतिमंद झालेला आहे? याचं कारण भांडवलशाही त्याला जे संरक्षण देणार होती ते ती आता त्याला देऊ शकत नाही. कारण भांडवलशाही स्वतः परिवर्तन करून घेण्याची क्षमता आता शिल्लक राहिलेली नाही. हा जगाच्या समोर सध्या सगळ्यात मोठा पेच आहे, सगळ्यात मोठं आव्हान आहे. किंवा उद्या युद्ध होणार की नाही? तुम्ही वर्तमानपत्रात वाचत असाल, मराठी वर्तमानपत्रामध्ये सुद्धा किंवा इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये सुद्धा, की आता चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये आर्थिक युद्ध सुरू झालेलं आहे. हे आर्थिक युद्ध आहे, वास्तविक युद्ध पण होऊ शकतं. कसं होऊ शकतं आणि ते का होऊ शकतं, ते कशासाठी होऊ शकतं, ही गोष्ट नीट समजून घ्या. भांडवलशाही ही आता तिच्यात बदल करून घेण्याची क्षमता न उरल्यामुळे ती आता कुंठित झालेली आहे. तिच्यात शेवटचा बदल म्हणजे 1990 साली झालेलं जागतिकीकरण. जागतिकीकरण हे तिचं शेवटचं रूप होतं. जागतिकीकरण संपुष्टात आणलं पुढे आता पुन्हा डोनाल्ड ट्रम्प त्या जागतिकीकरणाचाच पुरस्कार करतोय. त्याला जागतिकीकरण पुन्हा आणायचंय, पण ते वेगळ्या पद्धतीचं आहे. किंवा भांडवलशाही आंतरविरोधामध्ये सापडलेली आहे आणि भांडवलशाही ज्या लोकशाहीच्या मार्फत चालते त्या लोकशाहीला तिने अडचणीत आणलेलं आहे.
म्हणून डोनाल्ड ट्रम्प आता निवडून आला आणि निवडून आल्यानंतर 2 महिन्याच्या आत यवतमाळमधील मन्याळी तालुक्यात नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला. विदर्भ प्रसिद्ध प्रमुख तथा प्रभारी जिल्हा अध्यक्ष अनिल राठोड यांच्या हस्ते हा प्रवेश घेण्यात आला. मध्य नागपूर ब्लॉक कमिटीच्या वतीने नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ नेता आणि वाहतूक सेल अध्यक्ष रविभाऊ गाडगे पाटील यांना ब्लॉक अध्यक्ष प्राध्यापक गोपाल पट्टम यांनी शुभेच्छा दिल्या. नमस्कार सर, आमच्या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज तुम्ही इथे जमलेले आहात, काय समारोह आहे? आज 5 एप्रिल नागपूर शहरामध्ये आदरणीय उमेशबाबू चौबेजी आणि प्रवीणजी दीक्षित साहेब या आदरणीय फार मोठ्या लोकांनी आमच्या रविभाऊ गाडगे पाटील यांना एक फार मोठी जबाबदारी दिली होती की बा तुम्ही समाजाच्या गोरगरीब लोकांच्या विकासासाठी काहीतरी असं कार्य करा. त्याकरता एक संघटन त्यांनी सुरू करून दिलं, नवनिर्माण बौद्धिशीय संस्था, त्याला आम्ही NNBS NGO असे या नावाने पण म्हणतो. तर त्याची जबाबदारी रवी गाडगे पाटील यांना दिली आणि एक फार चांगलं काम दीक्षित साहेबांनी आणि उमेशबाबू चौबेंनी त्या माध्यमातून सुरू केलं आणि फार त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. म्हणजे कसे कार्यक्रम घ्यायचे, समाजकार्य कसं करायचं याचं आम्हाला त्यांनी खूप काही असं प्रॅक्टिकल प्रशिक्षण दिलं आणि ते काम आमच्यासोबत त्यांनी केलं. आज त्यांच्या आदर्शाला ज्या व्यक्तींनी जोपासलं की बा काही पण हो, एका समाजाच्या म्हणजे ज्या भागाकरता खूप गरज आहे, ज्या गरीब लोकांकरता संस्थेची धडपड सुरू राहिली पाहिजे. मग त्यांना पोलीस डिपार्टमेंटमध्ये काही अडचण असो, की मेयो मेडिकलमध्ये काही इलाज करता अडचण असो, किंवा आणि काही म्हणजे खूप ठिकाणी अशी आहे की ज्यांचं आता आपण हे नाही करू शकत. अशा अनेक गोष्टीला मदत करण्याकरता आम्ही संघटनेतर्फे काम करत आहे. तर आज रविभाऊ गाडगे पाटील यांचा वाढदिवस होता आणि वाढदिवस म्हणजे आपल्या कामाची जी वाढ असते ती आपण दैनंदिन दर दिवशी आपली नवीन लोकांशी भेट होते. तर मग 365 दिवसात तर खूप लोकांशी भेट होते आपलं काम देवाच्या कृपेने खूप पुढे जाते. तर वाढदिवस म्हणजे आपल्या कामाची वाढ, या पद्धतीने आज रविभाऊ गाडगेचा वाढदिवस या ठिकाणी साजरा झाला पागे उद्यानमध्ये. आणि मला आनंदाची गोष्ट म्हणजे आजच्या या मंचावरती सर्व पक्षाचे लोक होते, सगळ्या पक्षाचे लोक आली आणि सर्वांनी एकच गोष्ट सांगितली की बा आज नागपूर शहरामध्ये वेळेवरती जर कोणावरती आफत आली, जसं फायर ब्रिगेडमध्ये एक काम असते की ताबडतोब रिस्पॉन्स दिला जातो, त्या पद्धतीचं काम जे रविभाऊ करत आहे. त्यामुळेच आज या कार्यक्रमाला एक वेगळंच वळण आलं आणि अजूनही लोक येत आहे. म्हणजे बगीचा बंद होण्याची वेळ आली तरी लोक येत आहे. हे त्यांचं लोकांचं त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम आहे. त्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित करण्यात आला. कोडल्लीवार योग शिक्षक, योग संपदा. मी मागच्या 30-35 वर्षापासून योग संपदेशी जोडलेलो आहोत. पूर्वीच्या काळामध्ये मी सेंट्रल गव्हर्नमेंटमधून रिटायर्ड झालो. आर्मीला मी 20 वर्षे नोकरी केली. तत्पश्चात 2005ला रामदेव बाबा इथे योग शिबिरची ट्रेनिंग घेतली आणि योग शिक्षक म्हणून आज योग संपदाची सूत्र मी चालवत आहोत. रविभाऊ गाडगे पाटील यांचा संबंध मागच्या 15 ते 20 वर्षापासून आला. जसं रविभाऊचं नाव आहे, जिथे जिथे रवी जाईल तिथे प्रकाश पडेल, असं त्यांचं व्यक्तिमत्व. आज रविभाऊचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांच्या नावाने जिकडे तिकडे प्रकाश आहे. कुठेही गेलं तर रविभाऊचं नाव आहे का. आणि जे न होणारं काम जर कुठे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसला असेल, आताच माझ्या पूर्ववक्त्यांनी सांगितलं की पोलीस डिपार्टमेंटला किंवा इतर डिपार्टमेंटला, मेवा हॉस्पिटलला, जिथे लोकांना फार जरुरी असते शिफारस करण्याकरता, अशा ठिकाणला रविभाऊचं नाव घेतलं किंवा सांगितलं ते स्वतः येतात आणि ते न होणारं कामसुद्धा रविभाऊच्या सान्निध्यामध्ये आणि त्यांच्या आशीर्वादाने काम होते. त्याकरता मी योग संपदाकडनं त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचे पूर्ण आयुष्य, समोरचं आयुष्य उद्दंड जावं, ईश्वर त्यांना उद्दंड आयुष्य देव, हीच माझी. सर नमस्कार, आमच्या न्यूज चॅनलतर्फे आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
काय सांगणार आहे, काय संदेश राहणार आहे लोकांसाठी आजच्या दिवसानिमित्त? आज 5 एप्रिल वाढदिवस फक्त एक मात्र निमित्त आहे, तर हे सर्व माझे नातेवाईक, माझे मोठे सिनियर, माझे गुरु वडल्लीवार साहेब, मालवीय सर, इथे उपस्थित सर्व माझे मित्रमंडळी, या सर्वांना घेऊन आम्ही एक संघटना उभारली. त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही पूर्ण शहरभर जे काही असो सामान्य लोकांसाठी शक्य ते चांगलं काम करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो. कोणाच्या काही वैयक्तिक अडीअडचणी असल्या, कोणाला काही शासकीय डिपार्टमेंटमध्ये काही अडचणी असल्या, तर या संस्थेच्या माध्यमातून आम्ही त्या सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो. तसंच या संस्थेचे संस्थापक आमचे उमेश बाबू चौबे आणि आमचे मार्गदर्शक आणि आमचे गुरु माननीय माजी निवृत्त झालेले DG महाराष्ट्राचे प्रवीणजी दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही संस्था चालवतो. या संस्थेमध्ये खूप चांगले चांगले लोक आमच्यासोबत जुळलेले आहेत आणि या संस्थेच्या माध्यमातूनच शहरामध्ये लॉ अँड ऑर्डर कसं नियंत्रित ठेवायचं, पोलिसांना प्रशिक्षण असो किंवा कुठल्याही डिपार्टमेंटच्या काही अधिकाऱ्यांना काही चांगलं वागणूक देण्याचं असो, या शहरात लहान लहान मुलांना मोटिवेशन असो, हा सर्व प्रकार आणि रोड सुरक्षेसाठी आम्ही जास्तीत जास्त काम करतो. कारण की लोकांमध्ये आजही रोड सुरक्षेसंदर्भात, गाडी चालवण्याच्या संदर्भात पूर्णपणे ट्रेनिंग नाही आहे आणि त्यांना जागृती नाही आहे. तर ही जनजागृती बी करतो आम्ही. आणि जसं जसं पावसाळ्याचे दिवस असले तर त्यावेळेस रेडियम रिफ्लेक्टर लावतो, त्यांनी ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होते. शहरामध्ये आयुक्तांना पत्र देऊन स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करतो. हे बगीचा आहे आमचा पागे बेट, हे बेट आहे पूर्ण विदर्भात एक सुंदर बगीचा आहे गार्डन आमचा. या गार्डनची सुंदरता आम्ही सर्व लोक मिळून करतो. यामध्ये शासनाचाही मोठा सहभाग आहे. अशा प्रकारे आम्ही काही छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटी करत असतो. आज आम्ही वाढदिवसाच्या निमित्त हे रामकिट म्हणून वाटलेली आहे. यामध्ये 3 टॅब्लेट्स आहे. या टॅब्लेटनी जर कोणाला अटॅक आला तर त्यांना तात्पुरतं 2-4 तासाचा रिलीफ भेटू शकते. तर आज या वाढदिवसाच्या निमित्त काहीतरी लोकांना दिलं पाहिजे, तर हे आम्ही खिशात ठेवण्याकरिता ही रामकिट तयार केली आमच्या संस्थेच्या माध्यमातून. आणि ही किट आज आम्ही सर्वांना इथे या पागे उद्यानमध्ये वाढदिवसाच्या निमित्त वाटप केली. या सर्व प्रसंगी माझे सर्व मित्रमंडळी यांनी आज इतका साजरा हा कार्यक्रम साजरा केला. संस्थेचे सर्व लोक, माझे बालमित्र, तसेच माझे नातेवाईक, माझी मिसेस, माझ्या मिसेसचा खूप मोठं योगदान आहे यामध्ये. असेच सर्व आमची टीम, बगीचाची टीम, हे सर्व लोकांचं मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी इतका साजरा कार्यक्रमाचा केला. अशीच त्यांची माझ्यावर सदैव प्रेम असो त्यांचं, हीच देवाचरणी प्रार्थना. थँक्यू.